पोट भरूस तर खा एवढी पाणीपुरी बनवली, घरच्या घरी ताट भरून पाणीपुरी बनवली आणि आठवड्यात 2दा झाली, म्हणजे एक पंधरवड्यामध्ये 2दा झाली म्हणायचं. मागच्या गुरुवारी पण बनवली आणि ह्या गुरुवारी पण बनवली. प्रत्येक वेळेस रात्री पाणीपुरी खावशी वाटती, पण आता एवढी पाणीपुरी खाल्ली ना की परत खायची इच्छाच राहिली नाही. तर चला तुम्हाला सांगते कशी बनवली. तर मागच्या गुरुवारी सुद्धा आर्यनच्या पप्पाने ना 2 पाणीपुरी आणली होती आणि त्याच्यामध्ये ना एवढं सगळं रगडा, चिंचेचं पाणी आणि हे पण आहे ना तिखट गोड पाणी, ते सगळं आणलं होतं. आणि मी काही घरी फक्त आहे ना विकत शेव आणली होती. घरी एक कांदा चिरला आणि जसे नेहमी मी मागच्या गुरुवारी पण पुऱ्या आणल्या होत्या 20 रुपयाच्या आणि त्या जास्ती आल्या होत्या आणि त्याच मी परत तळल्या होत्या आणि मग असं ताट भरून पुऱ्या झाल्या होत्या. आता हे जे पाणी आहे त्यात किती जरी पाणीपुरी खाल्ली तरी पण पुरतं, म्हणूनच ना विकतच आणलं होतं बरं का. मी काही बनवलं नाही, पण पुऱ्या मात्र मी घरी तळल्या आणि एवढ्या टम्म फुगल्या होत्या ना, तुम्ही तर बघितलंच आहे. आता घरी पाणीपुरी बनवायची म्हणजे मी काय बनवू शकत नाही असं नाही बरं का. तर आता आयत्याच पुढं पाकिट मिळतं, ते तिखट गोड पाणी वगैरे जर करायचं आणि पाणी कालायचं असतं, बुंदी वगैरे सगळं आयतं मिळतं. पण एवढा कुठं ना करायचा, इन 3 जण खायला. म्हणूनच ना त्या पाणीपुरीवाल्याकडूनच आहे ना 50 रुपयाची पाणीपुरी आणायची, म्हणजे 20-20 रुपये प्लेट, 25 रुपये प्लेट आहे ना, तर 50 रुपयाची पाणीपुरी. त्याच्यामध्येच भरपूर पाणी येतं आणि तुमच्या ओळखीचा जर पाणीपुरीवाला असेल ना तर तो तुम्हाला जास्तीच पाणी देतो. इथे त्याने रगडा पण दिला होता, पण आर्यनच्या पप्पाने मला वाटतं थोडे 10-20 रुपये देऊन रगडा जास्तीचाच आणला होता. आता ज्याचं त्यांनीच खायचं होतं, पण पिलूला तर बनवून द्यायचंच होतं ना, म्हणून ते पिलूला पण बनवून देत होते पाणीपुरी. आणि मी माझी एक बनवून खाल्ली, कशी लागती टेस्ट केली. त्याच्यानंतर मी आर्यनच्या पप्पासाठी बनवत होते, पण त्यांनी पण माझ्यासाठी बनवली. आणि बघताय ना किती पाणी भरताय त्याच्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल तिखट पाणी किती भरले, गच्च पाणी पुरी पूर्ण भरली. आणि जेव्हा माझ्या तोंडात घातलं ना तेव्हा ते डायरेक्टच माझ्या आहे ना घशात असं डायरेक्ट ते पाणी गेलं ना, मला ठसकाच लागला असता. तेवढ्यात आर्यन हात लावून म्हणतो घे खाऊन. आता त्याला कोण सांगणार, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं पाणीच भरलंय. आणि वरतून मला म्हणतात, मी म्हटलं असं काय केलं तर मला म्हणतात पाणीपुरी कशी असती, मग पाण्याचीच असती ना. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, तुला लई पाणीपुरी आवडती ना, खा मग पाणीपुरी, तू मनसोक्त खा. तर मस्त पाणीपुरी एन्जॉय केली. त्याच्यानंतर पाणी गार होत नव्हतं आमचं प्यायचं ह्या माठामध्ये, म्हणूनच नार्यनचे पप्पा बोलले हे माठ घे आणि गॅलरीमध्ये ठेव. मग काय 2 तासानंतर असं थंड पाणी झालं जसं काय फ्रीजमधलंच पाणी आहे. सगळी पाणीपुरी संपवली. मस्त थोडा वेळ होता आणि आता मला जेवण पण बनवायचं होतं. असं नाही की पाणीपुरीवर भागतं, पण थोडा वेळ होता तर म्हटलं आर्यनला. आणि हे जे पाणीपुरीमध्ये जे एक स्नोमॅन बनला होता ना आमचा पाणीपुरीचा, त्या पुऱ्या असतात ना त्याचं ते चिटकून पुरी म्हणजे एकाला एक झाली होती, जशी की खाली मोठी आणि वरती एक छोटी. मग आर्यन त्यालाच रंगवत बसला. आता हा आमचा पाणीपुरीचा स्नोमॅन आहे बरं का. मस्त असं आर्यनने त्याला रंगवलं होतं, नाक डोळे सगळं काढलं, एवढं छान मस्त बनवलं. आणि शेवटी त्याला आहे ना खालच्या साईडने ना माझी नेल पेंट वापरली त्याने इथे, एकदम चमचम दिसावं म्हणून. आणि त्याच्यानंतर ते असं दिसत होतं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं दिसत होतं. तर चला इथंच व्हिडिओ एंड करते. बाय बाय.